सर, जे नॉर्मल ओपन सर्जरीज असतात हं. वर्सेस लॅप्रोस्कोपी सर्जरी याच्यात नेमका काय बेनिफिट असतो? हे बघ विक्रम, नॉर्मल सर्जरीमध्ये जसं मी सांगितलं, की नॉर्मल सर्जरीमध्ये तुम्हाला मोठं इन्सिजन घ्यावं लागतं. म्हणजे पोट तुम्हाला जास्त कट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल एखादी गाठ आहे 10 सेंटीमीटरची, 12 सेंटीमीटरची आणि आपल्याला ती काढायची असेल, तर तुम्हाला 12-15 सेंटीमीटरचं इन्सिजन घ्यावं लागतं. तुम्हाला पोट बेंबीपासून खाली कट करत जावं लागतं आणि ते ओपन करावं लागतं, राईट? हं. मग ते लेअर बाय लेअर कट करून तुम्ही पोटात जातात आणि मग ती गाठ सेपरेट करतात आणि ती बाहेर काढतात, राईट? मग परत शिवत तुम्ही बाहेर येतात आणि मग सर्जरी संपली. परंतु लॅप्रोस्कोपी सर्जरीमध्ये तुम्हाला हे एवढं कट करायची गरज नसते. तुम्ही त्यात फक्त एक सेंटीमीटरचा कट घेता बेंबीच्या वरती. तिथून तुम्ही एक दुर्बीण असते, जी ट्युब्युलर लॉंग स्ट्रक्चर असतं. ती दुर्बीण तुम्ही पोटात टाकता, तिच्या पुढे कॅमेरा अटॅच असतो तिच्या टिपला आणि लाईट सोर्स असतो. त्यामुळे तुम्हाला काय होतं, आतलं सगळं दिसतं बाहेर स्क्रीनवर, मोठ्या स्क्रीनवर. त्यामुळे ते मॅग्निफाईड फॉर्ममध्ये दिसत असतं. त्याचबरोबर त्याच्यात एक चॅनल असतो त्या दुर्बिणीमध्ये का त्यातनंच कार्बन डायऑक्साईड नावाचा वायू मध्ये जातो आणि पोट फुलतं. त्यामुळे यू कॅन सी एव्हरीथिंग व्हेरी क्लिअरली, राईट? ह्यामुळे काय होतं, तुम्ही जास्त पोटाला एक्सपोज करत नाही, म्हणजे आतल्या ऑर्गन्सला तुम्ही ऍटमॉस्फिअरला एक्सपोज करत नाही. त्याचबरोबर तुम्ही त्याला टच करत नाहीये आणि जी काही साईडच्या छोट्या इन्सिजनमध्ये जे 0.5 सेंटीमीटरचे इन्सिजन असतात, त्यातनं तुम्ही अवजारं टाकून तुम्ही ऑपरेशन्स करतात बाहेरनच. सर्जन कुठेही पोटामध्ये हात टाकत नाही, कुठेही टच करत नाही. तो सर्जरी बाहेरनच करतो आणि अशा प्रकारे आपण पेशंटला इन्फेक्शन लेस असतं, ब्लिडिंग लेस असते आणि बाकीचा त्रास मग कमी असतो.